1 या क्रिकेटच्या महाराणा संग्रामाला आता सुरुवात होत्या. युनिक लाईव्ह युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समोर जॉईन झाला त्या सर्व प्रेक्षक राजाचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मैदानाच्या अवतीभोवती जो प्रेक्षक वर्ग या क्रिकेटचा आनंद घेतो त्या सर्व प्रेक्षक राजाचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा कॅडनिक्स प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. ही स्पर्धा संपूर्ण युनिक लाईव्ह युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केली जाते. त्यांचंही आम्ही सर्व टीमचं कौतुक करतो. ऑफिशियल तिन्ही पंच त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये तुम्हाला ऑफिशियल समालोचक म्हणून निश्चितपणे पाहायला मिळतील रायगडचा एक बुलंद आवाज विनोदजी जाधव सर, त्याचबरोबर निवृत्ती शिंदे सरांचा आवाज देखील तुम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मी समालोचक तुषार जांभळे, कास पठार विभाग सातारा. माझ्या समालोचनाला सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 64 कला आणि 14 विद्येने अभिप्राप्त झालेला श्रीगणरायाला स्मरण करून अखंड हिंदुस्थानचे आरवी दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. माय बोली मराठी भाषेला वंदन करून सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. मैदानाच्या आतमध्ये मोठी मॅच रंगताना पाहायला मिळते. एका बाजूला टीम आहे सावकर 11, त्यांच्या विरुद्ध आहे आरोही 11. अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतात. एका बाजूला जर आपण पाहिलं तर प्रकाश जाधव यांच्या संघ मालकीचा संघ सावकर 11 आणि त्यांच्या विरुद्ध विकासदादा जाधव यांच्या संघ मालकीचा संघ आरोही 11. या दोन टीमच्या दरम्यान या स्पर्धेची पहिली मॅच खेळली जाणार आहे. उद्घाटनीय सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त आयोजन कॅडनेक्सच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतंय. 360चं मैदान आहे. खरं तर मैदानाचा विचार जर आपण केला ना तर अगदी माती पिच आहे आणि त्या माती पिचवरती आज धावांचा निश्चितपणे डोंगर देखील उभा राहिला जाईल. संपूर्ण मैदानाचं चित्र जर आपण पाहिलं तर हलकेसे ग्रास देखील आहे, परंतु मैदान खूप चांगलं आहे. बाउंड्री लाईनची सजावट खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे. प्रकल्प असा व्यासपीठ आहे. डीजेची सुरेल साथ आहे. युनिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण देखील आहे. मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते आणि ही संपूर्ण स्पर्धा आता मात्र उचलून धरलेली आहे. त्यामुळे या मॅचला आणि या स्पर्धेला देखील एक वेगळा रंग आलेला आहे. कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1चा दैदिप्यमान सोहळा तुम्ही रंगलाय. ही संपूर्ण स्पर्धा आहे ना नवी मुंबई शहर आणि नवी मुंबई शहरामध्ये तळोजा सेक्टर 5 या विभागामध्ये संपन्न होताना पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेचं प्रमुख आकर्षक काय राहिले ना तर उरमोडी परिसरातील 22 गाव परिसरातील त्याचबरोबर कास पठार परिसरातील 3 विभागातील खेळाडू निश्चितपणे खेळत आहेत, परंतु या 3 विभागाचा एक स्वतःचं असोसिएशन देखील उभा आहे. कास पठार म्हटलं की सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, उरमोडी परिसर मांडला की समन्वय उरमोडी विभाग क्रिकेट असोसिएशन आणि 22 गाव विभाग मांडला की पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन. म्हणजे ज्याप्रमाणे ते 3 विभाग आहेत त्या 3 विभागाचे आपले स्वतःचे 3 असोसिएशन आहेत आणि या तिन्ही असोसिएशनला एकत्र करून कॅडनेक्स कंपनीने या स्पर्धेच्या दरम्यान आयोजन देखील केलेलं आहे. कॅडनेक्स कंपनी म्हटलं तर अगदी तुम्ही पाहू शकाल नवी मुंबई शहर घनसोली विभाग आणि घनसोली विभागामध्ये ही कॅडनेक्स कंपनी आहे आणि त्या कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून अनेक कामं केली जातात. अर्थातच आपण पाहिलं तर कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून जे कामं केली जातात ती देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. इलेक्ट्रिशियन असेल, प्लंबिंग असेल, CCTV, त्याचबरोबर अकाउंटर, अशा अनेक भरपूर कामं या कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून केली जातात. खरं तर आपण सातत्याने कित्येक वेळा अनेक समालोचक सांगत असतात तुम्ही क्रिकेट खेळा, परंतु क्रिकेट खेळत असताना आपला कामधंदा व्यवसाय सांभाळा. आणि कॅडनेक्स कंपनीचे 8 भाऊ खरं तर एके गावचे एकत्रित आले. त्यांनी आपला स्वतःचा एक ब्रँड बनवला कॅडनेक्स कंपनीचा आणि त्याच कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आज दिवसभर
कंपनीची चर्चा निश्चितपणे करूया. परंतु मॅचला होतो सुरुवात. बरोबर घड्याळामध्ये वाजलेले आहेत 10:07 झालेले आहेत. फक्त तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल. 40 मिनिटांमध्ये एक मॅच देखील संपवायची आहे याची नोंद घ्या. मॅचला होतो सुरुवात. एका बाजूला टीम आहे विकासदादा जाधव यांच्या संघ मालकीचा संघ आरोही 11 फिल्डिंग करताना पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला आहे सावकर 11 प्रकाशदादा जाधव यांच्या संघ मालकीचा संघ. या दोन टीमच्या दरम्यान होते या स्पर्धेची सुरुवात. बोला गणपती बाप्पा येळकोट. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय. लॉंग ऑन रिझन मध्ये एक सिंगल धाव प्राप्त झाले. मैदानाच्या आतमध्ये सावकर 11 टीमची स्ट्रायकर जोडी तुम्ही पाहताय. एका बाजूला टीम आहे सावकर 11 आणि त्या टीमचा सतीश देटे स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंड वरती सचिन माने. आंबवडे गावचा सचिन माने आहे डावखुरे हाताचा एक प्रतिभावंत खेळाडू आणि त्याच्या जोडीला सतीश देटे उरमोडी परिसरातील कुस खुर्द गावचा एक मास्टर माइंड षटकार किंग म्हणून ज्याची ओळख आहे असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज तुम्ही ऋषी पाहताय. खरं तर कास पठार विभागातील आणि 22 गाव परिसरातील पहिला बायकर मॅन ऋषी जाधव गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. हलक्या हाताने या बॉलला फक्त ड्राईव्हला गॅप मध्ये चेंडूला पाठवलं. शर्यत लागले परंतु अखेरकार हा बॉल जर आपण पाहिला तर बाउंड्री लाईन जवळ अडवला गेलाय आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावा धावफलकावरती लागलेत. एका बाजूला ऋषी जाधव यांची आपण चर्चा करत होतो की पहिला बायकर मॅन असेल ज्या खेळाडूने मालिकावीर 22 गाव प्रीमियर लीग मध्ये मिळवली आणि स्वतःची पहिली बाईक आपल्या नावावरती नोंदवणारा पहिला खेळाडू आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. एक जलद गतीने खेळणारा हा वेगवान गोलंदाज आहे. हा बॉल ऑफस्टॉप वरती हा बॉल पिचिंग केला होता. बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर ऋषी जाधव यांच्यावरती विश्वास दाखवलाय आणि तो मात्र आज चांगली गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला सचिन माने आंबवडे गावचा एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून त्याची ओळख आहे. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेत. फुलटॉसचा बॉल ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल अगदी चेक करावा लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय. कॅडनिक्स प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मधील पहिला चौकार कोणाच्या बॅट मधून आलाय कोणत्या गावाकडून आलाय तर ते गावाचं नाव आहे आंबवडे. खेळाडूचं नाव आहे सचिन माने. त्याच्या बॅट मधून हा पहिला चौकार येताना पाहायला मिळतोय. ज्या वेळेला कॅडनिक्स कंपनीच्या नावाची चर्चा होईल त्यावेळेला सचिन माने या खेळाडूचं नाव निश्चितपणे घेतलं जाईल कारण त्यांच्या बॅट मधून चौकार आलाय. आपटलेला बॉल त्याच्यावरती मोठा प्रहार. चेंडू निघून चाललाय. आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी आलाय सचिन मानेच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार. काय फटका खेळलाय. आपटलेला बॉल होता त्याच्यावरती गरकन गिरकी घेतले. बॉलला देखील फिरकावून दिलाय. फायनल रिजन सीमारेषेच्या पलीकडे बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. सचिन माने सेट ऑन फायर. डावखुरे हाताचा एक प्रतिभावंत गोल फलंदाज आहे आणि त्याने मात्र आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत आणि धावफलकाला एक चांगला आकार दिलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा. शेवटचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल लॉक केलाय लपेटलाय. बॉल निघून चाललाय. टाटा बाय बाय हाय शिट्ट्या वाजवत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी सचिन माने. ब्रँडेड षटकार डीजे काय फटका सजवलेला जवाब अप्रतिम. पहिल्याच ओव्हर मध्ये सचिन माने नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक पहिले 3 बॉल ऋषी जाधव यांनी चांगले टाकले परंतु पाठीमागचे 3 बॉल वरती आंबवड्याच्या सचिन मानेने मात्र जलवा दाखवलाय. धमाका दाखवलाय. शेवटच्या 3 बॉल वरती जवळजवळ 14 धावा गोळा केलेत आणि एकंदरीत आता मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले. सावकर 11 या टीमची 17 धावसंख्या. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय सचिन माने या खेळाडूचा.
ओव्हर क्रमांक 2 ला होईल सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये विशाल भोसले, ज्या खेळाडूने सातारा प्रीमियर लीग गाजवले आणि अनेक स्पर्धा खेळाडूने अशा गाजवणारा लेदर बॉलचा आणि टेनिस बॉलचा प्रचंड अनुभव असणारा गोलंदाज विशाल भोसले, मॅन फ्रॉम जकातवाडी गावचा खेळाडू. पहिल्याच बॉलवरती हेलिकॉप्टर लँड होईल का बॉर्डरलाईनच्या बाहेर? नाही होऊ शकणार. लॉंग ऑन रिझन मध्ये टिपले झेल आणि संपलाय फलंदाज सतीश देटे यांचा खेळ. पहिल्याच बॉलवरती विशाल भोसले यांनी कमाल आणि धमाल दाखवले आणि आयकॉनिक प्लेअरला मात्र सतीश देटे यांना माघारी पाठवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आरोही 11 आणि विशाल भोसले या खेळाडूला. सतीश देटे नावाप्रमाणे खेळ करू शकले नाहीत. 2 बॉलमध्ये 1 धाव मिळवून ते माघारी परतलेले आहेत. निराश आहेत, हताश आहेत. विशाल भोसले पहा रिप्ले टेलिकास्ट. अगदी हेलिकॉप्टरचं उड्डाण लँड होऊ शकलं नाही. बाउंड्री लाईनच्या बाहेर क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑन रिझन मध्ये, त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसरलाय. विकेटचं पतन झालंय. पहिलं सुयश आरोही 11 ला मिळवून दिलंय. आयकॉनिक खेळाडू विशाल भोसलेने आणि तिथे पहा पहिला खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूची चर्चा सातारा प्रीमियर लीग मध्ये राहिली, अर्णव स्पोर्ट्सच्या माध्यमातून खेळत असताना द्वितीय पारितोषिक त्या संघाला मिळवून दिलं आणि खरं तर या खेळाडूची आता दहशत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, हलक्या हाताने फक्त कट केला. बॉल निघून चाललाय गॅप मधून. गॅप आहे खूप मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. आल्या पावली फलंदाजाच्या बॅट मधून आलाय एक दमदार शानदार चौकार. अगदी बॅकफुटला गेले, मनगटातील ताकद दाखवले, कट केला बॉलला. अगदी जागा खूप होती आणि बॉल निघून चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. तेजस कोकरे जुमटे गावचा खेळाडू, अनेक स्पर्धा गाजवलेत या खेळाडूने देखील. आता व्यावसायिक क्रिकेटकडे देखील वळलेला खेळाडू तुम्हाला पाहायला येतो. इन्फॉर्म खेळाडू आहेत, याने देखील अनेक स्पर्धा गाजवलेत. असा एक इन्फॉर्म फलंदाज तेजस कोकरे स्ट्राईक इन वरती, परंतु तितक्याच ताकदीचा विशाल भोसले देखील गोलंदाज आहे. पुढचा बॉल स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न, वेग चांगला होता, परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? काही जबरदस्त बॉल हा टाकला होता. स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न फसलाय तेजस कोकरे यांचा. धावफलक जैसे ते वैसे धावफलकावरती धावा आहेत तब्बल 21 धावा. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. अगदी डाव्या स्टेवरती हा बॉल ठेवला होता, त्यानंतर अगदी पायावरती हा बॉल आदळला आहे आणि त्यानंतर मात्र पहा जल्लोष आणि उत्साह देखील विशाल भोसले यांचा तुम्हाला पाहायला मिळाला. 21 धावा धावफलकावरती. कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 चा धमाका तुम्ही पाहताय. 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सरळ बॅटने हा फटका उचललाय. उंची जास्त, लांबी कमी आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक, त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय. आणखी एक मोठा धक्का सावकर 11 टीमला. फलंदाज तेजस कोकरे बॅक टू द पॅव्हिलियन, परतीच्या दिशेला, तंबूच्या आसऱ्याला. तेजस कोकरे 3 बॉल मध्ये 4 धावा खेळलेत. एक चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला, तो देखील निराश आहे, हताश आहे. अजय सावंतने एक जबरदस्त कॅच टिपलाय आणि विशाल भोसलेने दुसरं सुयश मिळवून दिलंय. विशाल भोसलेची चर्चा आपण सातत्यपूर्वक केली होती. विशाल भोसले म्हणले की करताना उरमोडी परिसरातील जकातवाडी गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. पहा बॉल अगदी ओव्हर पिच टाकला होता. तेजस कोकरेने हा बॉल हवेमध्ये खेळलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते अजय सावंत, त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसवला. विकेटचं पतन झालेलं आहे. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2 21 या अंकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ओसांडून धावा खर्च केल्या होत्या ऋषी जाधव यांनी, परंतु दुसऱ्या षटकामध्ये विशाल भोसलेने मात्र धावफलकाला लगाम लावलाय, अंकुश लावलाय. हलक्या हाताने या बॉलला फक्त ड्राईव्ह केलाय, दिशा दिले. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार. किरण जाधव मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 4 वरती आलेले आहेत.
सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील सारकळ गावचा एक मास्टर माइंड खेळाडू, एक यशस्वी कॅप्टन म्हणून त्याची ओळख आहे. पहिला बॉल पेस करत असताना अगदी डोक्यावरती बर्फ त्याने ठेवला आणि एक धाव फक्त त्याने पहिल्या बॉलवरती खेळली आणि तिथे मात्र 22 धावा धावफलकावरती लागले. परंतु एका बाजूला विशाल भोसले यांच्या गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांनी केली. आतापर्यंत 4 बॉल हाताळलेत, 5 धावा खर्च केलेत, 2 विकेट्स देखील महत्वाची मिळवली. त्याच्यामध्ये सतीश देटे आयकॉनिक प्लेअर आणि चॉईस खेळाडू म्हणून तेजस कोकरे या 2 खेळाडूंना मात्र माघारी पाठवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. हलक्या हाताने या बॉलला फक्त दिशा दिले. बॉल फांडले ग्रिझर मध्ये निघून चाललाय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार. आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा आलेल्या आहेत. एकंदरीत प्रथमतः बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या झालेली आहे 23 धावा. 1 मिनिटाची धोरणात्मक वेळ मैदानाच्या आतमध्ये आता चालू होते. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की आपले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा, पाण्याची सोय केली जाईल आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा मॅच मध्ये इन होऊया. चला, धोरणात्मक टाइम आहे, 1 मिनिटाची वेळ असेल. चला, चला 1 मिनिटाचा धोरणात्मक वेळ समाप्त झालेला आहे. मॅच पुन्हा ऑन करायची आहे. स्पर्धा तुम्ही पाहताय अगदी कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026. पुनर्ष एकदा मी सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. मॅचला होती सुरुवात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः रतीप रचला होता धावांचा आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं विशाल भोसलेने मात्र जलवा दाखवला. मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मयूर पवार उरमोडी परिसरातील वाघवाडी गावचा हा खेळाडू मयूर पवार. स्ट्राईक एंडवरती सचिन माने आंबवडे गावचा खेळाडू. हा फटका चांगला खेळलाय. अलाउंड कार्पेटच्या साहाय्याने चेंडू काव कॉर्नर रिजन मध्ये निघून चाललाय, जिथे मात्र एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 24 धावा. 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. मयूर पवार या खेळाडूवरती एक नवीन रेकॉर्ड आहे. 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा देखील विक्रम त्याच्या नावावरती आहे. परंतु सध्या तरी तो आरोही 11 टीमच्या माध्यमातून बॉलिंग करतोय. पहिला बॉल त्यांनी चांगला टाकला होता, खोलात बॉल टाकले होता. त्यानंतर काव कॉर्नर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक सिंगल धाव मिळाले. 24 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल घेऊन निघालेत मयूर पवार. ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंड वरती आयकॉनिक खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे संपूर्ण सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये, किरण. आणि त्याच्या बॅट मधून आलाय अगदी बॉल थर्डमॅन रिजन सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. काय फटका सजवलाय. बॉल अगदी ऑफटॉप वरती पिचिंग केला होता. बॉलला फॉलो केलं, बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचले. बॅटचा चेहरा अगदी ओपन केलाय आणि बॉल निघून चाललाय थर्डमॅन रिजन सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी किरण जाधवच्या बॅट मधून आलाय हा एक दमदार चौकार. ओव्हर क्रमांक 3 ची सुरुवात जबरदस्त झाली. किरण जाधवने सुरुवात चांगली केली. फुलटॉसचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक टप्पा बॉलला कॅरी केलाय, तिथे मात्र स्ट्राईक एंड वरती फेकी केली जाते. एक सिंगल धाव मिळते त्या ठिकाणी आणि आता संघाची धावसंख्या 29 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. किरण जाधव आणि सचिन माने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सचिन माने यांनी 7 बॉलच्या पाठीमागे 18 धावा बनवलेत. त्याची बॅट आता तळपले. रखरखत्या उन्हामध्ये धावांची भूक त्याला लागले आणि इथून पुढे तो खेळ कसा साकारणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. हा बॉल सोडून दिलाय. लेग स्टंपवरती हा बॉल ठेवला होता. त्यानंतर बॉल निघून चाललाय फायनली ग्रीजर मध्ये. वाईट +1
अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती आपण ऍड करूया. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या धावसंख्येवरती. 2.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. विनंती असेल की अवघे 5 मिनिट तुमच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत, त्याची नोंद घ्या. बरोबर 10 वाजून 7 मिनिटांनी मात्र हा सामना चालू झालाय. फुलटॉसचा बॉल होता. काव कॉर्नर रिझल्ट मध्ये दिशा दिले. 1 धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या धावसंख्येवरती. यानंतरची मॅच असेल कालिका वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध शंभू 11 अशी मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी उपस्थित राहा. कालिका वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध शंभू 11. फुलटॉसचा बॉल. फुलटॉसला माफी नाही. फुलटोल वसूल केला जातोय. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी सचिन मानेच्या बॅट मधून आलाय सनसनीत, दणदणीत आणि खणखणीत षटकार. सचिन माने आंबावडे गावचा खेळाडू. फुलटॉसचा बॉल होता. फुलटॉस बॉल तुम्ही त्याला टाकणार तर त्याचा उपद्रव्य तुम्हाला षटकाराने सोसावा लागणार आहे, कारण सचिन माने या सीझन मध्ये पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खेळत असताना चांगल्या फॉर्म मध्ये आहे. ओहो, यावेळेला गरकन गिरकी घेतली होती. थोडेसे शफल झाले होते, परंतु बॅटच्या टप्प्यामध्ये बॉलला घेऊ शकले नाहीत. वेळेची अचूकता साधता आलेली नाहीये. बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव मिळते. 39 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 39 धावा धावफलकावरती लागलेत. किरण जाधवने 4 बॉलमध्ये 7 बनवलेत. सचिन मानेने 9 बॉलच्या पाठीमागे 24 बनवलेत. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 39 या धावसंख्येवरती. यानंतरची मॅच आहे कालिका वॉरियर्स विरुद्ध शंभू 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. एक इनिंग झाल्यानंतर आपण लगोलग टॉस करणार आहोत, याची नोंद घ्या. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण घाई करा. चला, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 39 धावा. 13.00 च्या सरासरीने सावकर 11 टीमने मात्र धावफलकावरती धावा जोडलेल्या आहेत. परंतु आता शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, कोणत्या खेळाडूला प्राचारण केलं जाईल गोलंदाजीच्या मार्क वरती अर्थातच पर्याय निवडलाय आरोही 11 या टीमने. वेणेखोलगावचा पर्याय रोहन सकपाळ, एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. असा एक प्रभावशाली गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. खोला टाकलेला बॉल वेगवान होता. टप्पा चांगला, लाईन चांगली, लेन चांगले आणि पहिल्याच बॉल वरती सचिन माने या खेळाडूला 4 मुंड्या चीत केलाय. रोहनने पहिलाच बॉल खोलात टाकला होता. प्रत्युत्तर देता आलेलं नाही आणि पहिल्याच बॉल वरती आपलं कौशल्य दाखवत असताना रोहन सपकाळ पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, बॉल क्रमांक 2. याही वेळेला हा बॉल अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळलाय. बिग विकेट या मॅच मधील जो फलंदाज सेट होता त्याच फलंदाजाला चले जावचा इशारा केलाय रोहन सपकाळने आणि शेवटच्या ओव्हर मध्ये दुसऱ्याच बॉल वरती सचिन माने यांना माघारी परतावं लागतंय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. फिरकीचे जादूगार आहेत रोहन. लेग स्टंप वरती हा बॉल ठेवला होता. शपलून खेळण्याचा प्रयत्न. फायनल रिझल्ट मध्ये मयूर पवार होते, त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय. विकेटचं पतन झालंय. 39 वरती तिसरा धक्का लागलेला आहे सावकर 11 टीमला आणि संघ आता अडचणीच्या पेचामध्ये सापडलाय. आम्ही सातत्याने सांगत आलोय, क्षेत्र कोणते असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुमच्या यशालाही पर्याय नाहीये. फुलटॉसचा बॉल. फुलटॉस बॉल वरती मोठा प्रहार. बॉल निघून चाललाय. गिली गिली गप्पा, खुश हुई रंबा, गेंद गई लंबा. 6 रनों के लिए छक्का, सिक्सर. आशुतोष धर्माधिकारी त्यांच्या बॅट मधून आलाय पॉवरफुल बुलंदी षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल परळे गावचा आशुतोष धर्माधिकारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल पेस केला आणि पहिल्याच बॉल वरती षटकाराने आपले इरादे स्पष्ट केलेत. खोलात टाकलेला बॉल, वेग चांगला होता, टप्पा चांगला. आपल्याच फॉलोथ्रो मध्ये हा बॉल त्यांनी स्टॉप केलाय आणि इथे धाव मिळणार नाहीये. 45 धावा धावफलकावरती. रोहन सपकाळने आतापर्यंत चांगली बॉलिंग केली. 4 बॉलमध्ये 6 धावा खर्च करत असताना 1 विकेट देखील त्यांनी मिळवले. पुढचा बॉल
आकुटप्प्याचा बॉल लॉक केलाय, उंची जास्त लांबी कमी, ऋषी जाधवच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय. विकेटचं पतन, बडी मछली फंस गई जाल में, चिड़िया छिप गई खेत में. विकेटचं पतन, आशुतोष धर्माधिकारी बॅक टू द पवेलियन. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. हा बॉल अगदी आकुटप्प्याचा बॉल होता. टप्पा पडला, अंगावरती येणारा बॉल बॅटच्या स्टिकर वरती आदळलाय. क्षेत्ररक्षक होते काउ कॉर्नर रिजन मध्ये ऋषी जाधव, त्यांच्या हातामध्ये हा बॉल अगदी विसवलाय. कॅच प्रॅक्टिस करताना ऋषी जाधव पाहायला मिळालेत. विकेटचं पतन आणि धक्का क्रमांक लागलेला आहे 4था. सावकर 11 टीमला 45 धावसंख्येवरती. आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विनय मोरे पायावरती हा बॉल ठेवला आहे, परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत आणि अर्थातच इथे शेवटच्या बॉलवरती देखील धाव मिळणार नाहीये, परंतु पंचांचा इशारा आहे वाईड बॉल, एक सिंगल धाव मिळेल. 46 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा हा बॉल रोहन सपकाळ यांना टाकावा लागेल. पाठीमागे फिल्डिंग चांगली झाली. हा बॉल खोलात टाकला होता. एक सिंगल धाव पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार. एकाच धावेवरती दोन्ही बॅटरला मात्र समाधान मानावं लागेल. बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव आले. एका इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 47 धावा बनवलेल्या आहेत सावकर 11 या टीमने आणि 48 धावांचं लक्ष असेल आरोही 11 या टीम समोर. आता इथून पुढे आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दोन टीमच्या दरम्यान करूया आपण टॉस. एका बाजूला टीम असेल कालिका वॉरियर्स, त्यांच्या विरुद्ध असेल शंभू 11, अशी ही मॅच असेल आणि त्या मॅचचा आपण करूया टॉस. मायक्रोफोन वरती जोडले जातील व्हॉइस ऑफ रायगड कोयनेचा एक बुलंद आवाज, आमचे मित्र विनोदजी जाधव सर हे जोडले जातील. थँक्यू सो मच. चला विनंती असेल कालिका वॉरियर्स संघाचा संघनायक आणि शंभू 11 संघाचा संघनायक आपण लगेच जायचं तिकडे टॉस केलं जातो. दादा इकडे दादा, हो दादा. चला विनंती असेल श्री कालिका वॉरियर्स संघाचा संघनायक आणि शंभू 11चा संघनायक आपल्याला विनंती आपण लगेचच यायचं, लगेचच टॉस केला जाईल. श्री कालिका वॉरियर्स संघाचे संघनायक आणि त्याचे संघमालक दीपकजी कळके दोघांना विनंती करतो आपण या शंभू 11 संघाचे संघनायक आणि संघमालक विकास जाधव यांना विनंती करतो आपण देखील या. चला विनंती असेल श्री कालिका वॉरियर्स संघाचे संघनायक अधिकारी उपस्थित आहेत. संघमालक दीपकजी कळके शंभू 11 संघाचे संघनायक आणि त्या जोडीला विकास जाधव संघमालक हे उपस्थित आहेत. सन्माननीय अतिथी आदरणीय नितीनजी तुपटे साहेबांच्या शुभ हस्ते नाणं ते केले जाईल. हेड आणि टेल असं नाणं आहे. एका बाजूला आपण पाहतोय शंभू 11 संघाचे संघनायक माझं निवृत्ती शिंदे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कालिका वॉरियर्स संघाचे संघनायक. एका बाजूला आपण पाहतोय संघमालक दीपकजी कळके, एका बाजूला पाहतोय विकास जाधव. सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. कॉलिंग करतील. यस कालिका वॉरियर्स कॉलिंग करतील. स्पिन होईल. टॉस जिंकले निर्णय काय असेल? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. किती धावसंख्येवरती आपण टीमला डिफेन्स करण्याचा प्रयत्न कराल? किती धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? सकाळचं सत्र आहे त्यामुळे थोडीशी विकेट जर पाहिले तर स्लो आहे, त्यामुळं अगदी कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा समोरच्या टीमला आम्ही प्रयत्न करू. पहिला सामना काय स्ट्रॅटेजी काय प्लॅन असेल आपल्या या मॅच मध्ये? खरं तर टीम आमची अगदी बॅलन्स आहे. विकासदादा जाधव संघ मालक आहेत, त्यांचं
धन्यवाद. आम्हाला त्या टीममध्ये सर्वप्रथम खेळण्याची संधी दिली आहे आणि कॅडनेक्स प्रीमियर लीग यांचं आयोजन देखील अगदी खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळत आहे. नाणेफेक करलात परंतु सामना आलेले आहेत. आपल्या वाटेल प्रथम बॅटिंग किती करणार? धावसंख्या सेट करू, जेवढं होईल तेवढं करू, काही विषय नाही. मॅन्डेट कोणते फलंदाज जे तुमच्या मॅन्डेट पावलेला लीड करतील असे 2 बॅटर? लावंगर गावचे अमोल पवार आणि चेतन पवार आहेत. दोघं पण चांगले प्लेयर खेळतात आणि ते ओपनिंग करतात. आयोजनाबद्दल काय सांगशील? खूप छान आहे. प्रथमतः मी सागर कदम आणि त्यांच्या टीमचे मनापासून धन्यवाद करतो. त्यांनी आम्हाला टीम घेण्यासाठी हे केलं आणि आम्ही टीम घेतली आणि आमचे संघ मालक दीपदादा कळके यांचे मी मनापासून आभार मानतो. ते प्रत्येक वेळेस आम्हाला कुठलेही टुर्नामेंट असेल तर ते पहिले प्रोत्साहन करतात आणि पहिले आम्हाला संघ घेण्यासाठी प्रवृत्त करतात. देशातील दोन्ही टीमला मॅच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहतोय कालिका वॉरियर्स, एका 11 आता त्याचा दीपकजी कालके यांचा कालिका वॉरियर्स आणि दुसऱ्या जोडीला शंभू इलेव्हन संघावर नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. बॅटिंगसाठी आमंत्रित केले कालिका वॉरियर्स संघाला. मैदानाच्या मध्ये मॅच आले. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये तुषार सर यांच्याकडे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रेझेंटेशन बॉक्स मधून ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला, कोणीचा एक बुलंद आवाज अनेक स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो, आपल्या सर्वांचे लाडके समालोचक विनोद जाधव सर यांच्या माध्यमातून तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्सची कहाणी ऐकली. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. पूर्वार्ध खेळ समाप्त झाला, उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बिग हिट. पहिल्याच बॉलला पाठवून दिलंय बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय दिमागदार फलंदाज आदर्श सनस या खेळाडूने पहिल्याच बॉल वरती मोठा धमाका दाखवलाय. जकातवाडी गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती अगदी गोलंदाजाचं स्वागत केलंय. विनय मोरे हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहता आणि त्याच्याच पहिल्याच बॉल वरती षटकाने पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय. लॉंग रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल धाव प्राप्त झाले. 48 धावांचं आव्हान, धावांचा पाठलाग करत असताना 7 धावा धावपटकावरती लागलेल्या आहेत. बॅटची हलकीशी कडा लागली आणि त्यानंतर चेंडू निघून चाललाय. फर्स्ट स्लिपमध्ये एक सिंगल धाव प्राप्त झाले. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना दिली जाते की कालिका वॉरियर्स आणि शंभू इलेव्हन दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपली प्ले 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पाठवा. शंभू इलेव्हन आणि कालिका वॉरियर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपला प्ले 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पाठवा. वेग चांगला होता, टप्पा देखील चांगला होता, परंतु लाईन पाहावी लागेल. वाईड बॉलचा इशारा आलाय. वाईड प्लस 1 अशा 2 स्कोर वरती आपण ऍड करूया. संघाची धावसंख्या धावून पोहोचलेली आहे 10. या धावसंख्येवरती 48 धावांचं लक्ष आहे. आदर्श सनद जकातवाडी गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्याच्या जोडीला सायडी गावचा एक हा हिटर बॅट्समन सावंत ही जोड मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आरो 11 या टीमची आणि गोलंदाज विनय मोरे. हाय बॉल वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 बॉल खराब टाकलेले आहेत. विनय मोरे पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना कुठेतरी दिशा भरकटली जाते. चांगल्या टप्प्यावरती अचूक टप्प्यावरती बॉलिंग करावी लागेल. तो अचूक टप्पा तुम्हाला शोधावा लागेल. वेग चांगला होता या बॉलच्या पाठीमागे. बॉल निघून चाललाय लॉंग रिझर्व्ह मध्ये. थोडीशी गडबड झाली
परंतु एकच धाव प्राप्त झाले. 12 धावा स्कोरवरती लागलेल्या आहेत. चिक चिक हॅलो चिक. येस गुणलेखकाच्या माध्यमातून थोडंसं आम्ही करेक्शन करतोय. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. या बॉलला पाऊस उचललाय आणि फेकून दिलाय वावराच्या बाहेर बांधाच्या पलीकडे. 6 धावांसाठी अजय सावंतच्या बॅट मधून आलाय एक जबरदस्त नेत्रदीपक धमाकेदार षटकार. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त झालंय. 17 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. आता इथून पुढे 18 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे आरो 11 या टीमला. अजय सावंत सायडी गावचे आहेत. हार्ड हिटर बॅट्समन म्हणून त्यांची ओळख आहे आणि जबरदस्त बॅटिंग ते मैदानाच्या आतमध्ये करतात. पहिल्या डावामध्ये देखील ज्या वेळेला सावकर 11 टीम बॅटिंग करत होती त्यावेळेला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. त्याला उत्तर देत असताना मात्र आरोही 11 या टीमने देखील 17 धावा बनवलेल्या आहेत. म्हणजे तोडीस तोड मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. त्यामुळेच ही मॅच पाहण्याजोगी होईल आणि दोन्ही संघ मात्र शेवटपर्यंत हार मानायला तयार नसणार आहेत. कारण दोन्ही संघांकडे तारे सितारे आहेत. 22 गाव, उरमोडी परिसर आणि कास पठार या विभागातील अगदी जर आपण पाहिलं तर एखाद्या चाळणीतून चाळून आणलेले तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आयकॉनिक खेळाडू सतीश देटे आलेले आहेत सावकर 11 टीमच्या माध्यमातून. या षटकामध्ये मी म्हणेन धावा थांबल्या तर निश्चितपणे या मॅचची पकड मजबूत होईल. 18 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल सतीश देटे ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल फुल टॉस. पंचांनी हात बाहेर देखील काढलाय. नो प्लस वरती किती धावा मिळणार? नो प्लस 1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. कमरेच्या वरती हा बॉल ठेवला होता. बिमरचा हा बॉल होता. फलंदाजाने फटका चांगला खेळला होता परंतु किरण जाधवने कॅच देखील त्या ठिकाणी टिपली होती परंतु नो बॉलचा इशारा होता त्यामुळे धावा मिळाल्या 2 धावा. फ्रीडचा बॉल. फ्रीडच्या बॉल वरती मोठा धमाका. अजय सावंत ब्रँडेड षटकार. काय फटका खेळलाय. फुल टॉसचा बॉल अगदी पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणखीन एक मोठा लागोपाठचा दुसरा ब्लॉट. अजय सावंत सेट ऑन फायर. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सतीश देटे यांच्यावरती हल्ला बॉल चढवायला सुरुवात केली. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 मोठे धमाके. पागदे ओव्हर पिच बॉल ठेवला होता त्याच्यावरती मोठा प्रहार. सलगचा तिसरा येईल का? परंतु गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल आहे. वेग काढून घेतला होता. हलक्या हाताने या बॉलला फक्त प्लेसमेंट दिले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 31च्या घरामध्ये. आता येणारे बॉल 15 आणि 15 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 17. कमी गतीचा बॉल. बॉलची वाट पाहिली होती. मन बनवलं होतं बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅट्स आणि बॉलचा संपर्क जास्तीचा झालेला नाहीये. डॉट बॉलची सांगता. पहिले 2 बॉल अजय सावंतने सीमारेषेच्या बाहेर पाठवले परंतु त्यानंतरचे 2 बॉल डॉट आलेत. वेग चांगला. ऑन साइडला दिशा दिले. 2 क्षेत्ररक्षक आहेत. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होती दरी. त्या दरीतून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. रिकाम्या जागा भरा आणि अजय सावंतने त्या रिकाम्या जागा भरल्यात. काय फटके सजवलेत पहा. अगदी हा बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. 2 क्षेत्ररक्षक होते तेजस कोकरे आणि किरण जाधव. त्या 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल
बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा कॉल येतोय. वाईड बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. एक सिंगल धाव मिळेल. 36 धावा धावफलकावरती लागलेत. आता इथून पुढे अवघ्या 12 धावांची आवश्यकता आहे. अजय सावंतने 7 बॉल मध्ये 18 धावा जमा केलेत. हो, हा बॉल वेग चांगला होता. टप्पा देखील चांगला होता. हा बॉल डॉट आलाय आणि आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 36 धावा धावफलकावरती आहे. चला, 1 मिनिटाचा धोरणात्मक वेळ आहे. दोन्ही टीमच्या 13व्या खेळाडूला विनंती असेल की आपण पाहण्याची पूर्तता करा. चला. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल 13 बॉल मध्ये 36 धावांची पार्टनरशिप उभी राहिली. आदर्श सनस 5 बॉल मध्ये 13 धावा बनवल्यात. अजय सावंतने 8 बॉलच्या पाठीमागे 18 धावा बनवल्यात आणि 13 बॉलच्या पाठीमागे 36 धावांची एक चांगली पार्टनरशिप आरोही 11 टीम साठी उभी राहिले. आरोही 11 संघ म्हटलं की विकासदादा जाधव जे जाधव उमरे गावचे आहेत त्यांच्या संघ मालकीचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला सावकर 11 जे पठार परिसरातील जकातवाडी गावचे आहेत. प्रकाशदादा जाधव यांच्या संघ मालकीचा संघ आहे सावकर 11. या 2 संघांच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पहिली वहिली मॅच रंगले. आता 12 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये ओव्हर क्रमांक 3 ला होईल सुरुवात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये तेज तर्रार वेगवान रफ्तारचा राजा गोलंदाजीच्या मार्क वरती तेजस कोकरे. झुमटी गावचा हा सितारा व्यावसायिक क्रिकेटकडे देखील वळलाय आणि झुमटी गावचं क्रिकेट देखील त्यांनी चांगल्या प्रकारे खेळलेलं आहे. सातारा प्रीमियर लीग देखील गत वर्षी त्यांनी खेळले. परंतु या टुर्नामेंट मध्ये तुम्हाला सावकर 11 टीमच्या माध्यमातून चॉईस खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. या बॉलला फॉलो केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅच लाईन मध्ये टप्पा पडल्यानंतर बॉल ने घेतले गिरकी. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आ बैल मुझे मार स्वतःच्याच पायाने या बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा बॉल अगदी बॉलला फॉलो केलं. बॉलच्या अगदी टॉपेज वरती हा बॉल लागला. त्यानंतर 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा करत होते. शर्यत लागली होती. त्यानंतर शेवटच्या क्षणी स्वतःच्याच पायाने बॉलला ढकलून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी 40 धावा धावफलकावरती लागलेत. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन आहे आदरणीय श्री दिलीप दादा कदम यांचं देखील सहर्ष स्वागत. सरळ बॅटने बॅटच्या अगदी मधोमध घेतलाय. पुन्हा एकदा चुकी होते. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. काय फटका सजवलाय पहा. रिप्ले टेलिकास्ट. ओव्हर द विकेटने तेजस कोकरे गेले होते. फुल टॉसचा बॉल होता. सरळ बॅटने खेळलाय. मनगटातील ताकद बाहेर काढली. क्षेत्ररक्षक होते अगदी त्यांच्या हाताला चटका देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी फरार. मिळतील 6 धावा. षटकार. 46 धावा धावफलकावरती. आता फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. यानंतरची मॅच आहे कालिका वॉरियर्स विरुद्ध शंभू 11 धावली. हा बॉल वाईड बॉल येतो. स्कोर इज लेवल. आता फक्त 1 धावेची गरज आहे. श्री कालिका वॉरियर्स आणि शंभू 11 धावली. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण आपला संघ रेडी ठेवायचा आहे. हा सामना समाप्त झाल्यानंतर आपण लगोलग मैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे अशी विनंती असेल. 47 धावा धावफलकावरती 1 धावेची गरज. या बॉलला फॉलो केलाय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी फरार आणि या स्पर्धेतील पहिली वहिली मॅच जिंकलोय. संघ मालक आहेत विकासदादा जाधव. आरोही 11 संघाने उद्घाटनीय सामना जिंकलाय. विजयी संघाला पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि हार्ड लक बॅड लक टीम सावकर 11 संघ तुम्हाला देखील पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघांनी चांगला खेळ खेळलाय परंतु बाजी मारल्या खेळकार आरोही 11 संघाने. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम सावकर 11 संघ तुम्हाला पुढील मॅच साठी खूप सारे शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ज्या खेळाडूने मात्र जबरदस्त कामगिरी केली. तब्बल 11 बॉल मध्ये ज्या खेळाडूने 8 बॉल मध्ये 27 धावांची विस्फोटक खेळी साकारले असा जकातवाडी गावचा खेळाडू आदर्श सनस ठरला या मॅचचा
प्लेयर ऑफ द मॅच. थँक्यू सो मच. मी दिलीप कदम साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते